दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असतानाच आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील उमेदवार जाहीर करण्यात आले। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असलेले करण गायकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंचित घटकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी अधिक माहिती दिली। देशाची परिस्थिती जर बघितली तर लोकशाही 100% धोक्यात आलेली आहे आणि त्यात महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एकही पक्ष असा नाही की जो पूर्ण राहिलेला आहे। सगळ्या पक्षांचे तुकडे तुकडे झाले, कोण कोणासोबत आहे हे कोणालाच कळत नाही। जर खऱ्या अर्थाने बघितलं भाजपला जर कोणी जर कट्टर विरोधक असेल आणि जर कोणी पर्याय असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी आहे। त्यामुळे भाजप विरोधात जर कोणी खऱ्या अर्थाने दंड थोपटले असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेय स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कंबर कसली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे उमेदवार उभे आहेत। त्यामुळे दिंडोरी आणि नाशिकमध्येही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार देऊ केलेले आहेत। आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करणजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। तसेच दिंडोरी लोकसभेमधून मालती थविल यांची उमेदवारी घोषित केलेली आहे। उमेदवारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक या ठिकाणी आतापर्यंत जे जातीचं समीकरण आहे ते समीकरण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे 2.5 लाखाच्या आसपास सभासद आहेत। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।